आपल्या कॅप इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप असते ती म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता ते लवकरच स्टेप जे आहे ना ते स्टार्ट होणार आहे. मग आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याबद्दल बनवतोय की या कॅप प्रोसेसमध्ये इन डिटेलमध्ये कशा प्रोसेस असते, कशी स्टेप्स करायचे असते, व्हेरिफिकेशन कसं होतं, या सगळ्या गोष्टींना मी इन डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. खरं तर आपला रिझल्ट लागलेला आहे आणि मला माहिती आहे बहुतांश मुलांना हे पर्सेंटेज वगैरे ना अनएक्सपेक्टेड आलेलं आहे. म्हणजे लिटरली काही मुलं तरी अशी आहेत की ज्यांचं मार्क्स वगैरे 60-70च्या दरम्यान होते आणि पर्सेंटाईल 40-50 याच्या दरम्यान आले. मग आता प्रश्न काय पडतो, जो काही स्कोर आहे त्याच्यावरून कॉलेज फाइंड कसं करायचं. कारण का विचार करा, जर एखाद्या मुलाला 30 किंवा 32 पर्सेंटाईल आहेत आणि त्याला टेक ब्रँच हवी असेल आणि त्याला फायनान्शियल कंडिशन पण व्यवस्थित नाही आहे, त्याला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ट्राय करायचं नाही, मग अशा केसमध्ये आपण काय करू शकतो. कारण का आपण म्हणतो की स्पॉट राऊंड आहे, ILS वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्या करून दाखवल्या जातात की इथं स्पॉटमध्ये इतक्या कमी सीट पर्सेंटाईलला वगैरे सीट मिळाली. परंतु त्याचे तोटे पण थोडेफार आहेत. कारण का बहुतांश कॉलेजेस अशी करतात, म्हणजे गेल्या वर्षीपासून या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट वेनं होत आहेत, परंतु तरीसुद्धा स्पॉट राऊंड म्हणा किंवा ILSमध्ये कम्प्लिटली डिपेंड राहू नका. जी काही आपली कॅपमधली सीट भेटते थोडंफार कॉलेज किंवा ब्रँच कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवा. आणि विशेष करून ज्यांचं पर्सेंटेज थोडंफार कमी आहे ना त्यांनी काय काळजी घ्या की थोडी लोकल कॉलेजेस आपल्या जवळपासचे कॉलेजेस ती प्रेफर केलं तर बरं होईल, किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जर येत असाल तर थोडी ब्रँच कॉम्प्रोमाइज केले तर चालेल. ठीक आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आता ही इथून पुढे ही कॅप प्रोसेस स्टार्ट होणार आहे लवकरच. त्यामुळे इथून 2 ते 2.5 महिने जर बघाल तर या CET सेलच्या प्रत्येक स्टेपवरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे सगळे जे नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला सगळे शेअर होतील. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता व्हिडिओला सुरुवात करण्यात एक छोटीशी अनाउन्समेंट म्हणजे काय, आता रिझल्ट तुमचा डिक्लेअर झालेला आहे आणि कॅप प्रोसेस पण लवकर स्टार्ट होते. मग आता आम्ही जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच कंडक्ट करतोय त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो की इथून पुढे लक्षात ठेवा, या कॅप प्रोसेसमध्ये वगैरे ना तुम्हाला या गोष्टी माहिती नाही आहेत की हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, व्हेरिफिकेशन कसं करायचं, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, रँकचा यूज कसा करून लिस्ट कशी बनवायची, या गोष्टी वाढवून तुम्हाला माहिती नाही आहेत. मग पर्सनल काउन्सिलिंग बॅच वेगळी काय, सगळ्यात महत्त्वाचं आहे 24/7 डाऊट सपोर्ट. म्हणजे माझा एक पर्सनल नंबर असतो जो काउन्सिलिंग बॅचच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केला जातो. जे काही तुमचे डाऊट्स आहेत डायरेक्टली मी सगळे रिसीव्ह करतो. पूर्ण ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमचे सगळे डाऊट्स रिसीव्ह केले जातात. ठीक आहे. चॅट सपोर्ट पण आहे आणि कॉल्सवरती विचारा म्हणतो. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे ते म्हणजे पर्सनलाइज्ड ऑप्शन फॉर्मची कॉलेज लिस्ट. आता जसा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो, तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेजेस ब्रँच कुठे हवे, यानुसार या सगळ्या गोष्टी आधी तुमच्याशी डिस्कस केल्या जातात, तुमच्याशी आणि तुमच्या पेरेंट्सशी. आणि त्यानुसार तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला बनवून सेंड करतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. आणि लिस्ट बनवताना काळजी ही घेतली जाते की तुमच्या पर्सेंटाईल एक बऱ्याच चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल. ठीक आहे. तिसरं आहे लाईव्ह गायडन्स सेशन्स. म्हणजे याच्यामध्ये कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 4 पर्यंत CETच्या प्रत्येक स्टेपवरती झूम मीटिंग्स घेतल्या जातात. जसं की कॅप रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं, ऑप्शन फॉर्मची लिस्ट कशी भरायची, याबद्दल सगळे लाईव्ह सेशन्स होतात, ज्याच्यामध्ये सगळे फॉर्म फिलिंग वगैरे कव्हर केलं जातं. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही तुम्हाला काही अडचणी येणार नाही. त्यानंतर आहे स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, कुठं तुम्ही अप्लाय केलं पाहिजे त्याबद्दल वगैरे माहिती दिली जाते. आणि शेवटी आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये तुमचं CGPA असेल, कोडिंग असेल, महाडीबीटी रिलेटेड स्कॉलरशिपचे फॉर्म्स वगैरे भरणं, या गोष्टी सगळ्या कव्हर केल्या जातात. आता काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन्स आहेत ना ते लवकरच आम्ही सुद्धा क्लोज करतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इनरोल करायचं आहे ना नक्की इनरोल करा. जर काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स येईल तर प्लीज या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. कारण का काय होतंय, भरपूर ॲट अ टाईम इतके कॉल्स आलेले आहेत गेल्या 2 दिवसापासून आणि ते मी सुद्धा खूप कॉल्स मिस केले आहेत. त्यामुळे मलाच नंतर वाईट वाटायला लागते की अरे आपण कॉल्स इतके व्यवस्थित रिसीव्ह नाही करत आहे. त्यामुळे काळजी ही घ्या की तुमचे कॉल्स वगैरे किंवा तुमच्या क्वेरीज मिस होऊ नयेत. यासाठी प्लीज तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲप मेसेज करा. ठीक आहे. आता ज्यांना एनरोल करायचं नाही, कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे. तुमचं जे काही पर्सेंटाईल आहे, तुमची जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार बऱ्याचपैकी चांगल्यात चांगलं कॉलेज कसं या कॅप प्रोसेस आणि स्पॉट ILSमधून मिळवता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आता येतो आपल्या ओरिजिनल कॅप प्रोसेसमध्ये. ठीक आहे. आता इंजिनिअरिंगची जी कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे कुठलीही कॅप प्रोसेस आहे त्याची स्टार्टिंग जी आहे ना ती कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून होते. आता ही प्रोसेस काय आहे,
तुम्ही इमॅजिन करा, जसं आपण CET एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता, कशासाठी तर एक्झाम देण्यासाठी भरला होता, सेम तसंच आपल्याला या कॅप प्रोसेसमध्ये इनरोल करण्यासाठी म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये येण्यासाठी एक तुम्हाला रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. ठीक आहे. आता जो मागे फॉर्म भरला होता तो विसरून जा, तसं काही तो आता रिपीट होणार नाही आहे. सेम त्याच प्रकारचा फॉर्म आता तुम्हाला भरावा लागणार. जेवढ्या मुलांनी समजा CETची एक्झाम दिली ते काही सगळीच कॅप प्रोसेसमध्ये येत नाही, त्याच्यापैकी काहीच मुलं या कॅप प्रोसेसमध्ये येतात. त्यामुळे कॅप रजिस्ट्रेशन आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी आणि मॅन्डेटरी आहे. जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित होतं तेव्हाच तुम्हाला रँक्स असाइन केल्या जातात आणि तेव्हाच तुम्ही पुढच्या कॅप राऊंड्समध्ये पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे. मग आता हे कॅप रजिस्ट्रेशन या वर्षीची जी प्रोसेस आहे ना ती आत्ता स्टार्ट होईल येत्या आठवड्यामध्ये. तर त्या प्रोसेसला कसं तुम्हाला टॅकल करायचं आहे, पहिलं आहे ते म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे, जिथं तुम्ही तुमचा रिझल्ट वगैरे बघितला होता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या पोर्टलवरती कॅप रजिस्ट्रेशन नावाचा एक ऑप्शन आलेला असतो. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केलात तर कॅप रजिस्ट्रेशनवरती केलात बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर सुरुवातीचं एक नवीन पेज ओपन होतं आणि त्यामध्ये तुम्हाला फेज PCM स्कोर म्हणजे तुम्हाला ना यावेळी आता काय होईल, सुरुवातीचं पहिलं पेज असतं ते 2 तुम्हाला रिझल्ट्स ॲड करावे लागतील. म्हणजे तो आपल्याला PCMचा स्कोरसाठी तुम्हाला काय करावं लागतं, तुमचा रोल नंबर आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर एंटर करावा लागतो किंवा डेट ऑफ बर्थ. ऑटोमॅटिकली तुमचे जे काही स्कोअर्स आहेत ते पहिल्यांदा फेच होतात. ठीक आहे. ते स्कोर तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतात, एंटर वगैरे काही करावं लागणार नाही आहे. ठीक आहे. आता दोन्ही अटेम्प्टचे स्कोर मे बी यावेळी काय होतील, आता 2 अटेम्प्ट झाले त्यामुळे बेस्ट स्कोर कसा कन्सिडर करतात किंवा दोन्ही अटेम्प्टचे स्कोर कसे कन्सिडर करतात ते बघावं लागेल. ठीक आहे. ते एकदा आलं त्यानंतर पहिली स्टेप असते, स्कोर एंटर आल्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल्स एंटर करावे लागतात. आता पर्सनल डिटेल्स म्हणजे हे नॉर्मल आपले नाव असेल, आईवडिलांचं नाव असेल, तुमचा ॲड्रेस असेल, ठीक आहे, तुमचे डेट ऑफ बर्थ असेल, या सगळ्या गोष्टी पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला अपडेट कराव्या लागतात. आणि त्यानंतर एक महत्त्वाची स्टेप येते, तुम्हाला एक मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल द्यावा लागतो. आता इथून पुढे या कॅप प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा बाळांनो, ठीक आहे, म्हणजे मी आता गेली 5 ते 6 वर्षी कॅप ॲडमिशन प्रोसेस करतोय. कित्येक मुलांचं होतं असं की इथून पुढे प्रत्येक स्टेपला तुम्हाला OTP येणार आहे. ठीक आहे. तो OTP कशावरती रिसीव्ह होतो, तुमच्या मोबाईलवरती. म्हणजे इव्हन तुम्ही ऑप्शन फॉर्मचे कॉलेज लिस्ट सबमिट करताना सुद्धा तुम्हाला OTP येणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल या 2 गोष्टी तुम्हाला तिथे द्याव्या लागतात. आणि मोबाईल नंबर असा द्या जो सध्या चालू आहे, जो तुम्हाला ॲक्सेसेबल असेल, त्याचे OTP तुम्हाला रिसीव्ह होतील. ठीक आहे. हे महत्त्वाचं असतं कारण का इथं काही मिस्टेक करू नका. ठीक आहे. एकदा मोबाईल नंबर आणि ईमेल तुम्ही एंटर केलात तर तुम्हाला एक युनिक ॲप्लिकेशन ID, ठीक आहे, एक युनिक ॲप्लिकेशन ID तुम्हाला मिळते जी यावर्षी EN26 पासून स्टार्ट होईल. ठीक आहे. ती त्यापासून स्टार्ट होते किंवा 27. ओके. मग यापासून एक युनिक ॲप्लिकेशन ID तुम्हाला मिळते आणि त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा असतो. म्हणजेच काय, इथून पुढे तुम्हाला ज्यावेळीसुद्धा लॉग इन करायचं असेल त्यावेळी ही ॲप्लिकेशन ID आणि जो काही तुम्ही पासवर्ड सेट करणार आहात त्यावरूनच तुम्हाला पूर्ण कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्या पोर्टलवरती लॉग इन करायचं असतं. ठीक आहे. इथपर्यंत आपली बेसिक इन्फॉर्मेशन किंवा पहिली पर्सनल डिटेल्स संपतात आणि इथं ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड तयार होते. नेक्स्ट जी प्रोसेस असते ती एक स्टेप स्टार्ट होतात. त्यानंतर काय होतं, तर त्यानंतरची पहिली स्टेप असते, तुम्हाला स्क्रुटिनी डिफाईन करावी लागते. म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन तुम्हाला कसं चूज करायचं. 2 ऑप्शन्स असतात, एक आहे स्क्रुटिनी, दुसरा आहे फिजिकल स्क्रुटिनी. डिफरन्स काय आहे सांगतो. समजा तुम्हाला वाटते की माझी डॉक्युमेंट्स मी जवळच्या स्क्रुटिनी सेंटर्स म्हणजे लक्षात ठेवा इंजिनिअरिंग कॉलेजेसच असतात आपल्या एरियामधली. ठीक आहे. आपल्या जिल्ह्यामधली किंवा महाराष्ट्रामधली इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यांना फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मान्यता CET सेलकडून देण्यात आलेली आहे. मग तिथं काय करावं लागतं, फक्त इथं डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरीफाय केली जातात. आता फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, तुम्हाला जर वाटतंय की माझी डॉक्युमेंट्स मी त्या सेंटरला जाईल, त्यांना सगळे डॉक्युमेंट्स वगैरे दाखवेल आणि त्यांच्याकडून चेक करून घेईल. ठीक आहे. आणि जर व्यवस्थित असतील तर ते मला व्यवस्थित शिक्का वगैरे देतील आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील. मग त्यासाठी ही फिजिकल स्क्रुटिनी असते. ऑनलाईन स्क्रुटिनी म्हणजे काय, तर तुमची डॉक्युमेंट्स तुम्ही ऑटोमॅटिकली ज्यावेळी फॉर्म सबमिट करता त्यावेळी ऑटोमॅटिकली एका स्क्रुटिनी सेंटरला जातो, ते तिथले डॉक्युमेंट्स चेक करतात आणि ऑनलाईन स्क्रुटिनी जशी होईल तसं तुम्हाला तुमच्या स्टेटसमध्ये कळतं की सक्सेसफुली व्हेरीफाईड ऑर नॉट. यात आता हे ऑप्शन गेल्या वर्षीपर्यंत अवेलेबल होता, यावर्षी आहे की नाही ते आता कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यानंतरच समजेल. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाईम मुलांना मी हे सजेस्ट करतो की फिजिकल स्क्रुटिनीज घ्या, कारण काही अडचण आली ना तेव्हाच्या तेव्हा इथं रिझॉल्व्ह केली जातात. ठीक आहे. काही अडचणी येत नाही तेव्हाच्या तेव्हा तिथल्या इथे ऑफिसर सांगतात की ह्या डॉक्युमेंटमध्ये हे चेंज करा किंवा हे आणून द्या, ते करून देतील. ठीक आहे. हे 2 स्क्रुटिनी असतात. मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनीचंच चूज करा, कारण का स्क्रुटिनीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं परंतु कधी होईल ते सांगता येत नाही, कारण का तिथं पण त्या सेंटरवरती लोड वगैरे असतं. त्यानंतर एकदा ही स्क्रुटिनी तुम्ही निवडलात, आता स्क्रुटिनी निवडताना फिजिकल स्क्रुटिनी निवडताना काय करावं लागतं, तर
तिथं पण तुमच्या डिस्ट्रिक्ट निवडावा लागतो, त्यानंतर तुमचा तालुका निवडावा लागतो आणि तालुका आणि डिस्ट्रिक्ट निवडलात ना तर त्याच्यामध्ये जेवढी काही सेंटर्स असतात, स्क्रुटिनी सेंटर्स आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये, ती सगळ्याची लिस्ट तुम्हाला दिसते. मग त्याच्यापैकी तुमच्या जवळचं जे स्क्रुटिनी सेंटर आहे, ठीक आहे, ते तुम्हाला निवडावं लागतं आणि ते एकदा निवडलात की मग तिथं कोणत्या दिवशी तुम्हाला स्क्रुटिनीला जायचं आहे, मोस्टली ती डेट निवडायची, त्यानंतर कोणत्या टाईमला जायचं आहे ती सगळं निवडायचं आणि त्यानंतर त्या सेंटरला जायचं. ठीक आहे. आता ही कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे ना, मिनिमम 10 ते 12 किंवा 10 ते 15 दिवस चालते. त्यामुळे घाई गडबड करू नका. या प्रोसेसला खूप वेळ असतो, मिळतो आपल्याला इनफ टाईम. ठीक आहे. हे असतं फिजिकल स्क्रुटिनीमध्ये. ई स्क्रुटिनीमध्ये जशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात आपल्या स्टेटसमध्ये दिसतं की डॉक्युमेंट्स आर व्हेरीफाईड ऑर नॉट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जी प्रोसेस असते ती आहे आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एकदा स्क्रुटिनी निवडली की तुम्हाला कॅन्डिडेचर टाईप निवडावं लागतं. म्हणजे कॅन्डिडेचर टाईप ABCDE. ठीक आहे. असे 5 कॅन्डिडेचर टाईप असतात. म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्रामध्येच तुमचं 10वी 12वी झालेलं आहे, जन्म पर महाराष्ट्रामध्येच झालेलं आहे तर तुम्ही एमध्ये येता. जर तुमची 10वी 12वी महाराष्ट्राच्या बाहेर झालेली असेल तर बीमध्ये येता. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे टाईप्स आहेत. ठीक आहे. याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. आणि या कॅन्डिडेचर टाईपवरून तुमची होम युनिव्हर्सिटी पण ठरते. ज्यावेळी तुम्ही कट ऑफ PDF बघता होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे 2 ऑप्शन्स असतात. मग हे कशासाठी ठरतं तर तुमची होम युनिव्हर्सिटी. मग कॅन्डिडेचर टाईप म्हणजे तुमची 10वी 12वी कोणत्या डिस्ट्रिक्टमधून कंप्लीट केले त्यानुसार तुमची होम युनिव्हर्सिटी संपते. समजा एका विद्यार्थी आहे त्यानं 10वी आणि त्याची 12वी सांगली जिल्ह्यामधून केले. आता सांगली जिल्हा जो आहे तो शिवाजी युनिव्हर्सिटीच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतो. मग त्यांच्यासाठी होम युनिव्हर्सिटी कोणती येईल तर शिवाजी युनिव्हर्सिटी. आणि बाकी जिल्ह्यामध्ये ज्यावेळी तो अप्लाय करतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिथं तो अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट कन्सिडर केला जातो. ठीक आहे. मग कॅन्डिडेचर टाईप आणि होम युनिव्हर्सिटी तुम्हाला चूज करावी लागते. तुमचं कॅन्डिडेचर टाईप डिफाईन झालं ना ऑटोमॅटिकली होम युनिव्हर्सिटी येते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तुमची कॅटेगरी डिटेल्स सगळे एंटर करावे लागतात. म्हणजे तुमची कोणती कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत का, नसतील तर टोकन रिसिप्ट अवेलेबल आहे का, किंवा त्याचा ॲप्लिकेशन फॉर्मचा लिंक नंबर वगैरे सगळं टाकावं लागतं. एकदा ते एंटर केलात तर तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स असतात. म्हणजे EWSला अप्लाय करायचं आहे का, TFWSला अप्लाय करायचं आहे, PWD कॅन्डिडेट आहे का, डिफेन्सला अप्लाय करायचं आहे का, ऑर्फन कॅन्डिडेट आहे का, मायनॉरिटी स्टुडंट आहात का, मायनॉरिटी असेल तर रिलिजियस आहे की लिंगिस्टिक, या सगळ्या डिटेल्स कॅटेगरीच्या रिलेटेड भरावे लागतात. आणि ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, इथं काही मिस्टेक तुम्हाला करायचं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तुमचे 10वीचे मार्क्स एंटर करायचे, त्यानंतर तुमचे 12वीचे मार्क्ससुद्धा सगळे एंटर करायचे. ठीक आहे. का कारण का तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया 12वीचं चेक करण्यासाठी. एकदा ते एंटर केल्यानंतर नेक्स्ट जे पेज येतं ते येतं आपला JEEचा स्कोर. ठीक आहे. मग त्यावरती काय करावं लागतं, परत तुम्हाला जर JEEचा स्कोर तुम्हाला ॲड करायचा आहे की नाही विचारतात. जरी कमी स्कोर आला तरी तो JEEचा स्कोर नक्की ॲड करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. JEEचा स्कोरमध्ये भलेही कमी असला ना CETवरून आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होईल, परंतु नक्की तो ॲड करा. ठीक आहे. मग JEEचा स्कोर आपल्याला ॲड करायचा. त्यानंतर तुमचा फोटो आणि तुमचा सिग्नेचर तुम्हाला अपलोड करावे लागते. ठीक आहे. आणि यानंतर ओरिजिनल प्रोसेस आहे की जे काही डॉक्युमेंट्स तुमची कॅटेगरी चूज केली त्यानुसार तुमचे सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करावे लागतात. PDF फॉर्मॅट मोस्टली लास्ट इयर 500 KB ओके लिस्ट साईजचे स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत होते. मग एकदा डॉक्युमेंट्स अपलोड केले की व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा. आणि त्यानंतरचे 2 ऑप्शन्स आहेत. मग डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर जर तुम्ही ई स्क्रुटिनी निवडली असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. जो तुमचा फॉर्म सबमिट होतो तो ऑटोमॅटिकली एका सेंटरला जातो आणि तिथली सेंटरवाले तो फॉर्म व्हेरीफाय करतात. ठीक आहे. आपल्या स्टेटसमध्ये दिसतं. आणि जर फिजिकल स्क्रुटिनी निवडली असेल मग तर काय करावं लागतं, हे फॉर्म सबमिट केल्यानंतर या ॲप्लिकेशन फॉर्मची एक झेरॉक्स प्लस तुम्हाला जेवढे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे घेऊन त्या ज्या सेंटरवरती तुम्ही निवडलात त्या स्पेसिफिक दिवशी तुम्ही तिथं प्रेझेंट राहावं लागतं आणि सगळे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. ठीक आहे. जसे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात एक ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट मिळते. ठीक आहे. रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची त्याच्यामध्ये एवढंच लिहिलेलं असतं की हे बिलो डॉक्युमेंट सगळे सक्सेसफुली व्हेरीफाय झालेले आहेत. ठीक आहे. ती मिळाली म्हणजे तुमचं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं कंप्लीट होतं. आय होप ही प्रोसेस समजली असेल. प्रोसेस इझी आहे. हा काय दिसायला मोठं दिसते वगैरे, खूप इझी आहे. सिंपल गोष्टी भरतात. तुम्ही स्वतः घरून सुद्धा करता येतं. ठीक आहे. किंवा जी स्क्रुटिनी सेंटर्स असतात ना तिथं सुद्धा हे फॉर्म फिलिंग करता येतं. त्यामुळे इतकी काळजी करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आय होप ही प्रोसेस समजली असेल. आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे नक्की इनरोल करा, कारण का आमचे सेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी स्टार्ट झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर इनरोल करून जे काही तुमचं कॉलेज लिस्ट वगैरे असेल, तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग त्याबद्दल सगळं आम्ही गाईड करणार आहोत. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.